आज हिवाळी अधिवेशनातील कामकाजाचा 6वा दिवस. पहिल्याच आठवड्यामध्ये अंतिम आठवडा प्रस्ताव सादर करण्याची वेळ. महायुतीचं एकत्रित लढायचं ठरलंय, मात्र जागा वाटप अद्यापही अनिश्चित. महापौर कुणाचा, इतर पदांबाबत अद्यापही संभ्रम. सूत्रांची माहिती. जिथं शक्य तिथं युती जुळून घ्या. राष्ट्रवादीशी जुळून घेतलंच पाहिजे असं काही नाही. एकनाथ शिंदेंच्या रात्रीच्या बैठकीतून सूचना. छल करोगे तो छल मिलेगा, आज नहीं तो कल मिलेगा. विधानसभेमधून भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवारांचा शायरातून टोला. मुंबईमध्ये मतदार याद्यांमधील जवळपास 90,000 दुबार नावं वगळली. मनपा कर्मचाऱ्यांनी सॉफ्टवेअर बनवून शोधली दुबार नावं. राज्य निवडणूक आयोग पुढील आठवड्यामध्ये मनपा निवडणुकांची घोषणा करण्याची शक्यता. पुन्हा आचारसंहिता लागणार असल्याचे सुद्धा घोषित. मनमाडला शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक. स्ट्रॉंग रूम परिसरामध्ये जामर बसवण्यासाठी सुरू केलं उपोषण. 2027 मध्ये 2 टप्प्यांमध्ये होणार देशव्यापी जातनिहाय जनगणना. जनगणनेसाठी तब्बल 11,719 कोटींची केंद्राची तरतूद. वाल्मिक कराडत संतोष देशमुख हत्याकांडाचा मास्टर माइंड. सरकारी वकिलांचा हायकोर्टात दावा. लवकरच होणार अंतिम सुनावणी. केंद्रीय मंत्रिमंडळाचा महत्वाचा निर्णय. उच्च न्यायालयासाठी उच्च शिक्षणासाठी आता एकच नियामक असणार. गोवा नाईट क्लबचे मालक लुथरा बंधूंना पुढील आठवड्यामध्ये भारतात आणलं जाण्याची शक्यता. कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर आणणार मायदेशी. नवी मुंबई विमानतळाला दिवा पाटलांचं नाव देण्यासाठी मोर्चाची हाक. 22 डिसेंबर पासून भिवंडी ते नवी मुंबई जन आक्रोश मोर्चाचं आयोजन. पोलिसांना बघतात चोरट्यांनी ठोकली धूम. पोलिसांनी पाठलाग करत चोरट्यांना पकडलं. नाशिकच्या ओझर मधली घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. गोंदियाच्या देवरी तालुक्यामध्ये बिबट्याची दहशत. ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण. शिवराज पाटील चाकूरकरांवर आज लातूरात होणार अंत्यसंस्कार. राहुल गांधी अंत्यसंस्कारासाठी उपस्थित सुद्धा राहण्याची शक्यता. अर्जेंटिनाचा स्टार खेळाडू लिओनेल मेस्सी भारतामध्ये. फुटबॉलच्या पंढरीतून करणार दौऱ्याची सुरुवात. मेस्सीचं कोलकात्यात जोरदार स्वागत. अंडर-19 आशिया करंडक स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यामध्ये युवा वैभव सूर्यवंशीचा दणका. अमिराती संघाविरुद्ध अवघ्या 95 चेंडूंमध्ये कुठल्या 171 धावा. बागलाण तालुक्यातील कमळ तलाव बनलाय आकर्षणाचं केंद्र. तलाव विविध रंगांच्या कमळ फुलांनी बहरला.